या खटल्यात आतापर्यंत एकूण 12 ते 13 साक्षीदार आम्ही तपासलेले आहेत आणि फक्त आता 10 ते 12 साक्षीदारांची तपासणी होणं बाकी आहे. अर्थात ती देखील आम्ही लवकर पूर्ण करू. विशेषतः पोलीस तपास यंत्रणेचे अधिकारी यांची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांची साक्ष घ्यायला काही काळ वेळ लागू शकतो आणि म्हणून ज्या पुढच्या वेळेला हा खटल्याचा प्रोग्राम ठरेल त्यावेळेला आम्ही साक्षीदार, एक वैद्यकीय अधिकारी ज्याने त्या मयत पीडितेचं पोस्टमॉर्टम केलं होतं आणि त्याने सांगितलं होतं की त्या लहान बालिकेवरती जो अमानुष अत्याचार झाला त्या अमानुष अत्याचाराची पूर्ण व्याप्ती काय होती ही त्यांनी बाब न्यायालयात विशद केली आणि इतकंच नाही तर त्या क्षणी त्या मुलीचा तात्काळ मृत्यू झाला. तिला तिच्यावर जो जबरी प्रसंग करण्यात आला त्या जखमेमुळे देखील तिचा मृत्यू होऊ शकतो आणि तिच्या गळ्याला तिचा गळा दाबला होता आणि परत गळ्याला फास दिला होता. अशी 3 महत्वाची निरीक्षणे 4 वर्षाच्या बालिकेवर जो भीषण अत्याचार करण्यात आला होता त्याची समग्र माहिती आज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली.